अंबुजा सिमेंट की दीवार टूट गई आणि मराठीसाठी हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आणि हा मराठीचा जोड आहे तो कधी आता वेगळा होणार नाही। जिहाद यांचा मोर्चा असं म्हणतात नितेश राणे आणि भाजपचे नेते, ते म्हणतात की मुस्लिम मोर्चामध्ये मिठाई वाटली जाणार आहे। आता जिहाद यांची सभा आहे। नितेश राणे म्हणले, नितेश राणे ते मोरपंख हलवताना मी कालच पाहिले होते। हा कधी हिंदूचा नेता झाला? आता संघाला हापचेटीवाला म्हणत होता, हा कधी झाला? म्हणजे का आता कसं आहे, कुणी त्याला वैयक्तिक घेऊ नका, जातीवाद घेऊ नका। आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे, नया नया मुसलमान ज्यादा भाग देत आहे। बघा असं टाच वर करून सध्या ते चालू आहे, पगारी नोकर आहे। शिवसेना राजकीय काय फरक पडणार असं म्हणतात? अरे तुला काय करायचं आमचं आम्ही पाहून घेऊ ना। तुझं कसं मंत्रीपद टिकेल तेवढं बघ, तू आता वैयक्तिक जाऊ नको। पण ते म्हणतात की मराठी काय अजित पवार जे आहेत किंवा देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे मराठीच आहेत ना, मग मराठी कशी धोक्यात आली? तिघही राज्यकर्ते मराठी आहेत, तिन्ही पक्ष मराठी आहेत। आम्ही काल जय गुजरात म्हटलं नाही, नितेश राणेला विचारा कोणी म्हटलं तर। अरे महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी भाषा खाण टाकली या लोकांनी आणि ठाकरे बंधूचं उत्तरदायित्व आहे या सगळ्यापासून मराठी संस्कृतीचं, महाराष्ट्र धर्माचं रक्षण केलं पाहिजे। आणि आज हे दोन भाऊ एकत्र आले, तुम्हाला काही फरक पडत नाही का? तुम्ही एवढं हलकोल्लाल करताय? नारायण नारायण तंबोरा घेऊन का वाजवताय तुम्ही म्हटलं दोन भाऊ एकत्र आले, आता मी मरायला मोकळा। एवढी भावना अशी तुमच्या होण्याचं कारण काय? कारण महाराष्ट्राला, मराठी संस्कृतीला, मराठी माणसाला, मराठी शेतकऱ्याला ही गरज आहे आज। आमचा स्वाभिमान